2 वाजून 50 मिनिटांनी तो इथं मंदिरामध्ये चोर आले होते. आणि मला जेव्हा बोलण्याचा आवाज आला, राजभाऊ आणि संतोष भाऊ यांचा बोलण्याचा आवाज आला, तेव्हाच मला वाटलं काहीतरी गडबड झालेली आहे. तेव्हा मी घराचा दरवाजा उघडून बाहेर यायचा प्रयत्न केला, तर चोरांनी तो दरवाजा लावलेला होता. मी राजभाऊंना फोन केला, मग त्यांनी दरवाजा उघडला. मग बाहेर आलो आणि मग आता हे भोईर साहेबांनी आम्ही जाऊन राहता पोलिसांनी जाऊन रितसर फिर्याद दिलेली आहे. किती जण होते, काय होते रात्रीचा वेळ? आता साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे 4 जण होते. शहराजवळील सुमतीनाथ स्वामी भगवानांच्या व भगवान महावीरांच्या जैन मंदिरात या ठिकाणी 4 दरोडेखोर चोरी करायच्या उद्देशाने या ठिकाणी आलेले होते. तर मला शेजारी संतोषजी लोढा यांचा फोन आला 3च्या दरम्यान की इथं मंदिरात चोर घुसलेले आहे. मी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी SP साहेब गार्गीजी यांना फोन केला. त्यांनी पण तात्काळ पथकं पाठवले, परंतु तोपर्यंत पोलीस येण्याच्या पूर्वीच माझे अंगरक्षक भोईर यांना मी फोन केला की मी खाली येतोय, आपण या ठिकाणी चोर आलेले मंदिरात. ते त्यांना वाटलं की मी आलेलोच आहे मंदिराजवळ. ते अचानक म्हणजे आहे त्या ड्रेसवर तसेच बाहेर पळाले. ते मंदिराच्या कंपाऊंड जवळ आले तर 2 जण म्हणजे हत्यार घेऊन त्यांच्यावर असे धावून आले होते. त्यानंतर त्यांना पाहिल्यानंतर ते चोर कंपाऊंडवर उडी मारून पळाले आणि आणखी 2 जण पलीकडे 4 दरोडेखोर त्या ठिकाणी होते. त्यांनी मंदिराच्या दरवाजा कट करण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ कट करून ते आत घुसण्याची तयारीतच होते, परंतु आम्ही सर्वजण आल्यामुळे ते या ठिकाणी पळाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी SP गार्गे साहेबांनी तात्काळ त्याची दखल घेतली. पोलिसांच्या टीमही या ठिकाणी रात्री वेगवेगळ्या शिर्डी असेल, बाहेरच्या असेल या ठिकाणी तात्काळ आलेल्या होत्या आणि सकाळी त्या ठिकाणी LCBचं पथक पण येऊन त्या ठिकाणी पाहणी करून गेलं. कशा पद्धतीचं आजूबाजूचे CCTV फुटेज वगैरे ते पण त्यांनी घेतलेले आहेत. मला निश्चित खात्री आहे की पोलीस त्याचा तपास करून हा जो जैन मंदिराचा जो चोरीचा प्रयत्न या ठिकाणी झाला, निश्चितपणे त्या चोरांना पकडण्याचा प्रयत्न संबंधित पोलीस त्या ठिकाणी करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. काय नेमकं दरवाजा तोडत होते किंवा आतमध्ये काही चोरी झाली का किंवा काय चोरायचं? नाही, त्यांनी हा जो दरवाजा आहे हा पूर्ण तोडला होता, परंतु आजूबाजूचा आवाज आल्यानंतर ते जागे झाले आणि पुढची प्रक्रिया त्यांनी थांबवली आणि ते सावध होऊन ते या ठिकाणी तयारीत होते की काही हल्ला करता येईल का. त्यांनी त्या ठिकाणी दगड पण आणून ठेवले. आपण जर पाहिलं त्या ठिकाणी इथे कोपऱ्यात दगड पण आणून ठेवले ते की त्यांना काहीतरी हालचाल लागली की या ठिकाणी लोक जागे झालेले आहेत, म्हणून त्यांनी ते काम थांबवलं आणि ते टेळणी करत होते कोण येतंय म्हणून. इथे 2 जण आणि पलीकडे 2 जण असे 4 दरोडेखोर त्या ठिकाणी होते, परंतु ते आम्ही सर्व आल्यामुळे त्या ठिकाणी ते पळून गेले. आणि आता भरवस्तीचा भाग आहे असं चोऱ्या होतं. नाही, आता याला एकच पर्याय आहे की पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे. याची गस्त वाढवली आणि हे जे गर्दीचे ठिकाणं किंवा रस्ते या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवली तर निश्चितपणे अशा चोऱ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल.